एक तरुणी जिच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती आणि सोशल मीडियावर तिचं वेगळंच जग होतं, पण तिचं स्वप्नवत आयुष्य एका अंधाऱ्या वळणावर आलं। प्रेमाच्या गोड वचनाने एक व्यक्ती तिच्या आयुष्यात आला, ज्याला ती प्रेमाने भूत म्हणायची। गोड शब्दांनी आणि खोट्या वचनांनी तो तिच्या मनात घर करू लागला। तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला। त्या व्यक्तीला तिने आपले सर्वस्व मानलं, पण ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं त्याच भूताने तिचा जीव घेऊन तिला जमिनीखाली गाडला। एक होतकरू तरुणीचं स्वप्न, तिचं जीव सगळं एका क्षणात संपलं। जय हिंद, हाय हॅलो आणि नमस्कार। चॅट विथ शिल्पा हाकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। 20 वर्षाची सोनिया, जिचं बालपण बिहारच्या छोट्या खेड्यात गेलं होतं, पण तिचं कुटुंब आर्थिक अडचणींमुळे दिल्लीच्या नागलोई भागात स्थायिक झालं। परिस्थिती अगदी बेताची होती। वडील मजुरी करायचे, आई घरकाम करून जसं तसं घर चालवायची, पण सोनियाचे स्वप्न वेगळे होते। तिला उंच आकाशात उडायचं होतं। आई वडील घरातून बाहेर गेल्यानंतर ती इंस्टाग्रामवर रील बनवायची। तिचे 7600 फॉलोअर्स होते। सोशल मीडियावर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढत होती। प्रसिद्ध होण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करायची। तिला तिच्या कुटुंबाचं जीवन बदलायचं होतं। त्यांना गरिबीच्या कचाट्यातून बाहेर काढायचं होतं। आई वडिलांसाठी घर खरेदी करणं तिचं स्वप्न होतं, पण हे स्वप्न पूर्ण होण्याअगोदरच ती या जगातून निघून गेली। सोनियाच्या आयुष्यात एका वर्षापूर्वी संजू नावाच्या तरुणाची एंट्री झाली। मोहम्मद सलीम असे या तरुणाचे खरे नाव, पण संजू बनूनच त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। सलीम हा संजू बनूनच तिच्या आयुष्यात वावरत राहिला। तासनतास ती त्याच्याशी बोलायची, त्याला प्रेमाने भूत म्हणून हाक मारायची। दोघांचे फोटोही सोशल मीडियावर टाकायचे। सोनिया आणि सलीम यांचे संबंध त्यांच्या कुटुंबियांना कळले होते। सोनियाने संजू उर्फ सलीमवर लग्नाचा दबाव आणायला सुरुवात केली होती। ती 7 महिन्यांची गर्भवती होती। तिला हे बाळ हवं होतं, परंतु संजू मात्र टाळाटाळ करायचा। इथूनच त्याने तिच्या हत्येचा कट रचला। करवा चौथच्या दिवशी सोनियाने ही संजूसाठी उपवास केला। ती कायमस्वरूपी राहण्यासाठी याच दिवशी त्याच्या घरी जाणार होती, पण हा दिवस तिचा शेवटचा असणार याची कल्पना सुद्धा तिला नव्हती। सलीमच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं। त्याने आपल्या मित्र पंकज आणि सोहितसोबत सोनियाच्या हत्येची योजना आखली। सकाळी पहाटे 4 वाजता तिला घरी बोलवून पंकजने भाड्याने कार आणली। तिघेही सोनियाला गाडीत घेऊन रोहतकच्या दिशेने निघाले। मदिना गावाजवळ त्यांनी सोनियाचा गळा आवळून खून केला। त्यानंतर मृतदेह एका शेतात पुरला। इकडे मुलगी घरी दिसत नसल्याने आई वडिलांनी तिला फोन केला, पण फोनही बंद असल्याने शेवटी त्यांनी पोलिसात तक्रार दिली। हत्या केल्यानंतर सलीम आणि त्याचे दोन्ही मित्र दिल्लीला परत आले। त्यांच्या दैनंदिन आयुष्यात ते एकदम सामान्य वागत होते। त्यांना वाटलं हत्येचं गूढ कधीच उघडणार नाही। गुन्हेगार कितीही हुशार असला तरी शेवटचा पुरावा हा सोडतोच। हेच झाले या तिघांच्या बाबतीतही। पोलिसांनी या तिघांचीही चौकशी केली असता त्यांच्याकडे सोनियाचे कागदपत्र आणि तिच्या वडिलांचं आधार कार्ड मिळालं। पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले आणि सोनियाच्या हत्येचा छडा लागला। पोलिसांनी सलीम उर्फ संजू आणि त्याचा मित्र पंकज याला अटक केली आहे, परंतु सोहित मात्र अद्याप फरार असल्याची माहिती आहे। सोनियाचं आयुष्य संपलं, तिच्या स्वप्नांसह तिच्या आजन्म बाळाचंही। ही गोष्ट फक्त सोनियाची नाही, तर अशा अनेक स्त्रियांची आहे ज्या आजही समाजात प्रेमाच्या नावाखाली खोट्या ओळखी, विश्वासघात, फसवणुकीने आपलं आयुष्य गमावतात। अशा खोट्या प्रेमाचा परिणाम नेहमीच रक्तरंजित असतो। सोनियाचा शेवट दुःखद होता, पण तिची कहाणी तुम्हाला जागरूक करण्यासाठी एक धडा आहे। नात्यांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे। कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवण्याआधी सत्य जाणून घ्या। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।